माझी ओळख सांगतो आपणाला, मी भास्कर पेरे माझं नाव आहे. 7वी शिकलेला माणूस आहे जिल्हा परिषदच्या शाळेत. तिकडं काही नापास करीत नाही म्हणून 7वी ढकलपास करते कसं तरी. औरंगाबाद जवळ पाटोदा माझं गाव आहे, 10 किलोमीटर औरंगाबाद पासून. 25 वर्ष झाले माझी ग्रामपंचायत स्थापन होऊन, तेव्हापासून मी तिथे काम करतो. कधी सदस्य, सरपंच, उपसरपंच, आता सरपंच. माझी ग्रामपंचायतच 95ला स्थापन झाली. आधी नव्हती आम्हाला ग्रामपंचायत. सुरुवातीपासून काम करतोय आतापर्यंत. 3350 माझी लोकसंख्या आहे जनगणनेनुसार. त्यामध्ये 1654 पुरुष आहे, 1696 महिला आहे माझ्या गावामध्ये. 1654 पुरुष, 1600 म्हणजे आमच्या 50 पोरी अशाच राहीन, त्यांना नवरे नाही भेटायचे का? कळलं की नाही कळलं? दर गावात काय परिस्थिती आहे? पोरीच नाही आहे पोराला, है ना? ₹3,500 गावची, 3200 एकरच्या आसपास गावची जमीन आहे, जी 100% कोरडं होती 25 वर्षापूर्वी. आज 100% बागायत आहे. 32 एकर ऊस आहे. सगळ्या शेताला रोड केलेले, 24 तास लाईट आहे. गावाला 2 वेळेस राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. एकदा अब्दुल कलाम साहेबांच्या हस्ते, एकदा प्रतिभाताईच्या हस्ते. - 28,000 ग्रामपंचायती आहे महाराष्ट्रात. 28,000 ग्रामपंचायती आहे महाराष्ट्रात. संत गाडगेबाबा अभियानात माझं गाव राज्यात प्रथम आलं 6 वर्षापूर्वी. मला नगदी जवळजवळ आत्तापर्यंत 2.5 कोटीच्या पुढे पुरस्कार मिळालेले आहे. 2.5 कोटी रुपयाच्या पुढे पुरस्कार मिळालेले. त्याच्यातून मी गावाच्या विकासाला हातभार झालेला आहे. रोज लोक 100, 200, 300 लोक गावात येतात, गाव पाहतात, अभ्यास करतात, मलाही बोलवतात. मी आत्तापर्यंत 5,000 गावामध्ये गेलो असं जवळजवळ. अब्दुल कलाम साहेबांनी आम्हाला शपथ दिली होती, तुमचं चांगलं झालं, तुम्ही इतर गावात जा, लोकांच्या पाय पडा, लोकाला विनंती करा, त्यांचे गावं चांगलं करण्यासाठी प्रयत्न करा. त्यातला एक आजचा भाग. रोज कुठेतरी जायचं, लोकाला विनंती करायची. लोक आपलं ऐकते की नाही याच्यासाठी आम्ही जात नाही. आम्ही राष्ट्रपती साहेबापुढे शपथ घेतली, त्याचं पालन करतो. मला लई लोक विचारते, तुम्ही एवढ्या गावात गेले तर किती गावं चांगले झाले? ते किती चांगले झाले नाही झाले तर माझा काय संबंध आहे? त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मी जाणार, विनंती करणार, तुम्हालाही विनंती करणार, तुमच्या पाय पडणार, आमच्या गावाला निघून जाणार, पुन्हा आयुष्यात आपली भेट नाही होणार. संपलं. तेवढंच काम करतोय आम्ही, तेवढंच काम करतोय. काय केलं आम्ही आमच्या इथं असं? एवढे लोक काय येते, आम्हाला का बोलवते, काय केलं आम्ही गावात? काय नाही. आमच्या गावात फक्त आम्ही एकच काम केलं, आमच्या गावापुरतं आम्ही सुखानं गोडीनं जगतो, आमचं करून खातो, याच्यापेक्षा काहीच नाही दुसरं. तिथे काही ताजमहल बांधला नाही, तिथे काही रायगड किल्ला बांधला नाही आम्ही, काही नाही. तिथे साधं सोपं आहे आणि तुम्हाला पण तेच करायचं आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, आम्ही 5 कामावर आपापल्या गावात जोर द्या. त्यातले त्यात विद्यार्थी, खूप मला लय आनंद आहे आज. पुराव माझी विनंती आहे तुम्हाला, 5 कामावर आपल्याला जोर द्यायचा आहे. कोणते 5 कामं? तसे 6-7 कामं आहे, पण सोपे 5 कामं सांगतो मी तुम्हाला. पहिलं काम आहे स्वच्छ पाणी प्यायचं. काय? दुसरं काम आहे वापरलेलं पाणी जमिनीत जिरवायचं, किंवा पुनर्वापर करायचा. तिसरं काम आहे फळाचे झाड लावायचे. कळतं ना? चौथं काम आहे गावात साफसफाई, स्वच्छता ठेवायची. आणि 5वं काम आहे मुलांनी चांगलं शिक्षण करायचं. संपलं. एवढेच कामं करायचे. ह्याच्यात काय खूप अवघड आहे का? नाही. पण झाले का?
काय काय झालं? हां, म्हणून माझी इथं जमलेल्या सगळ्या नागरिकाला, सर्व नागरिकाला विनंती आहे, एवढ्या 5 कामावर जरी तुम्ही जोर दिला तर गावाचं खूप चांगलं होऊ शकतं. आणि याची गरज आहे, प्राथमिक गरज आहे, बेसमेंट आहे. अजून 1-2 कामं आहे, पण ते अवघड आहे. पुढच्या वेळेस आल्यावर सांगन मी. हां, काय अवघड आहे ना? तुम्ही करतान का नाही करतान मला माहीत नाही. 6वं काम करतान? तुम्ही करतान का? हे मंडळी करतान का? अरे आम्ही सांगायचं आणि तुम्ही ऐकायचं नाही, मग काय मजा आहे? करतान का? 6वं काम असं आहे, बाकीचे कामं कमी झाले तरी चालन, पण घरात नवरा बायकोनं गोडीनं राहायचं. काय आता तुम्ही हाव म्हणलं बरं का? हां, पक्का ध्यानात ठेवायचा. अहो काय गंमत झाली, एकदा मी एका गावात गेलो, खेडेगावात असे संध्याकाळी ग्रामसभा होती, मीटिंग, आणि मी बोलायच्या नादात हे 6वं काम सांगून टाकलं. ते म्हणे सांगा आम्ही करू. मी दिलं सांगून भोळ्या भावात. एक काका उठले, ते म्हणे यार हे काम लय सोपं आहे म्हणे, आम्ही करू म्हणे दादा, पण याला काही सबसिडी आहे का म्हणे. मी तोंड जोडून घेतलं. मी म्हणलं नसतं सांगितलं तर बरं झालं असतं बाबा. म्हणजे समाज असा झाला की त्याला सबसिडी शिवाय काही सुचत नाही. माझे हात जोडून विनंती आहे, दिली कोणा सबसिडी तर घ्या, माझं काही म्हणणं नाही, पण सबसिडीच्या भरोश्यावर जगायचं नाही. माझ्या खेड्यातल्या भाषेत सांगू का? सासऱ्याच्या भरोश्यावर बायको करायची नाही. अशा पद्धतीचं माझं गाव आहे. मी सांगितलं 7वी माझं शिक्षण आहे. देवाचे उपकार आहे माझ्यावर. मला काही बकरी नाही, गाय नाही, शेती नाही, दुकान नाही, धंदा नाही, ट्रॅक्टर नाही. मी उपकार आहे म्हणतो, देवाने मला हे दिलं नाही, चांगलं झालं, काय गरज नाही मला त्याची. देवाचे आणखीन एक उपकार आहेत, मला मुलगा नाही. देवाचे उपकार आहे म्हणतो मी, त्याने मला नाही दिलं. ज्याला दिलं त्यानं त्याच्या छातीवर हात ठेवून पहा काय झालं. देवाचे एक आणखीन उपकार आहे, मला 5 मुली आहेत. मला 5 मुली आहे म्हणलं ना, तर मुलीच टाळ्या वाजायला लागल्या का? मुलं काही टाळ्या वाजत नाही. आत्ता वाजला. हा ना, मुलींना टाळ्या वाजवल्या. मुलं नाराज झाले का काय त्यांचं माहित नाही, पण त्यांनी काही वाजवलं नाही. पण मला असं वाटतं एरोंडलचे मुलं चाभरे, त्यांनी का टाळ्या वाजवल्या नाही माहित आहे? त्यांना माहित आहे माझ्या 5ही मुलीचे लग्न झाले, टाळ्या कशाला वाजायच्या. पटकन आटपायचं नाही. एवढं वेळ हसत राहिल्यावर पुढचं बोलायचं कधी? मग टाइम जाईल ना. 5ही मुलीचे लग्न झाले, ज्याच्या त्याच्या घरी आहे, सगळ्या सुखी आहे. घरात 2घच आहे. उपजत वारकरी आहे 3 पिढ्याचं. आजोबा पंजोबा वाडील सगळे वारकरी असल्यामुळं आम्हालाही फुकटचं धन मिळालं. खाऊन पिऊन सुखी आहे. सरने सांगितलं तसं वय 64 चालू आहे. बोनस आहे सध्या. जेवढं चालन तेवढं चालवायचं. उर्वरित आयुष्यात जेवढं होईल, जेवढं जाता येईल, लोकांना विनंती करता येईल तेवढं करायचं. शेवटची एकच इच्छा उरली आता. आमचे अब्दुल कलाम साहेब असेच कुठेतरी एका शाळेत पोरायशी बोलता बोलता गेले. असंच आपण एखाद्या गावात एखाद्या शाळेत मुलाशी बोलता बोलता जाव, हीच आपली शेवटची इच्छा आहे. याच्यापेक्षा काही लागत नाही. आता काय लागत नाही. खूप दिलं देवाने. लायकी नसताना दिलं मला. काय माझं शिक्षण नाही, मला राजकीय वारसा नाही, मी काही पैशावाला नाही, मी कोणी पक्षाचा कार्यकर्ता नाही.
काय द्यायला पाहिजे हो, देवानं काय दिलं काय त्याचा काय अंदाज नाही. मी म्हणलं ना, मी भारत देशात 3 राऊंड झाले माझे, सगळ्या राजधान्या फिरून फिरून सगळ्या राज्यात जातोय, ट्रेनिंग देतोय. महाराष्ट्रातल्या 28,000 सरपंच ग्रामसेवकाला ट्रेनिंग देतोय, BDOला देतो, शिवोला ट्रेनिंग देतो, जिल्हा परिषद सदस्याला देतो, पंचायत समिती सदस्याला देतो. BDO, डेप्टी कलेक्टर, तहसीलदार, कलेक्टर यांचे ट्रेनिंग घेतोय हैदराबाद दिल्लीला. मी 7वी शिकलेला माणूस आहे. काय द्यायला पाहिजे देवाने? एक दिवस घरी नाही, रोज जांबून खीर शिरा खायला, हा ना. ते बी पाय पडून घालते लोक. काय पाहिजे? मी आतापर्यंत 25 देशात गेलो, 25 देशात. मला काय म्हणायचं लक्षात आलं का, काय द्यायला पाहिजे देवाने आणखीन. मी काल एक व्हॉट्सअपला एक वाचलं होतं, तुम्ही वाचलं की नाही माहीत नाही, मला आलं होतं ते व्हॉट्सअप बिल आहे, चाबरे भारी 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 काहीतरी लिखतं. त्याच्यात काय आलं होतं माहिती आहे का, एक माणूस देवळात जायचा, देवाला नमस्कार करायचा आणि देवा आज खूप थंडी आहे असं सांगायचा. कधी गेला तर म्हणायचं आज लय कडक ऊन आहे, कधी गेला का म्हणायचं आज लय पाऊस आहे, कधी गेला म्हणायचं आज लय घरी किरकिर झाली, कधी म्हणायचं माझी बायको लय त्रास देते, कधी म्हणायचं पगार होत नाही, कधी काहीतरी सांगायचं, कधी काहीतरी रोज किरकिर किरकिर करायचं देवापाशी जाऊन. मग देव एक दिवस बोललेच, देवाला राहवानाच, आपला भक्त रोज किरकिर करतो म्हणे. मग देव त्याला म्हणे बाबा एवढा तुला त्रास आहे खाली, तर मग वर ये ना म्हणे. पुन्हा देवळातच गेलं नाही ते. त्याच्यामुळं देवाला गाराने सांगायचे नाही. देवाने आपल्याला हा जन्म दिला, हेच आपलं भाग्य आहे. काय? हेच आपलं भाग्य. किती श्रीमंत आहे आपण सर. देवाने काही लोकांना फक्त जन्म दिला, अशा बाकी काही दिलं नाही, अशा लोकांनाही तुम्ही श्रीमंत करता. आम्ही तर मुळात श्रीमंत आहे. मग काय पाहिजे देवाने आणखीन आम्हाला? काय द्यायला पाहिजे? बुद्धी आहे, डोळे आहे, हात आहे, कान आहे, पाय आहे, सगळं आहे ना. ज्याला काही नाही, फक्त जीव दिला, त्यांच्यातही तुम्ही उभा करण्याचा प्रयत्न करतात. आंधळ्या मुलाला शिकवतात, पांगळ्या मुलाला शिकवतात सर, त्यांना BDO करतात, त्यांना शिओ करतात, त्यांना कलेक्टर करतात. मी मनापासून धन्यवाद देतो सर, तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. पण मी जेवढा वरून काळा आहे त्याच्या 10 पट आतून काळा आहे सर. मला एक काही गोष्ट लक्षात आली का मला दुसऱ्या 10 गोष्टी दिसत्या. मग एवढे आंधळे पांगळे मतिमंद पोराला तुम्ही इथपर्यंत नेऊ शकता, मग आमचे काय झोपले का? माझा वेगळाच प्रश्न आहे, मला पडतो. हे का करत नाही बाबा? यांना काय प्रॉब्लेम आहे? याचा अर्थ असा होतो की त्यांचा गुरुजी बरोबर आहे, यांचा गुरुजी नीट नाही. आणि तुमचाच म्हणून नाही, तसाही मला गुरुजी आणि डॉक्टरचा लय राग आहे. डॉक्टरचा तर मी आधी सांगितलंय का डॉक्टर साहेबाला, राग म्हणजे कसा? प्रेमाचा राग आहे तो डॉक्टरच्या बाबतीत. माझ्या इथे 95ला 2 डॉक्टर होते खाजगी. तुम्ही कधी आले ते विचारून बघा. 95ला 25 वर्षापूर्वी 2 दवाखाने होते खाजगी. दोघं पळून गेले. 10 रुपये धंदा होत नाही. काय बसतील तिथं? का होत नाही? काही कारणच नाही ना आजारी पडायचं. या चालू वर्षात माझ्या इथे एका माणसाला डेंग्यूची लागण झाली होती. आम्ही 8 दिवस परेशान. मी होतो कोल्हापूरला. आधी सगळं केलं होतं, पण तरी ते 1 जणाला झालं. आल्यावर पुन्हा मी ते टीम आणलंय, घर घर चेक केलं आणि त्या माणसाला असे का झालं बा, आम्ही त्याचा तपास केला. मग आम्हाला माहीत, त्या बाईला मग आम्हाला माहीत झालं की ती 8 दिवस गावाला जायला होती, कालच आली गावात. इतकी गॅरंटी आम्हाला, नाही तर होऊच शकत नाही. सर्दी सुद्धा होत नाही. एखाद्या बाईनं जर नाक फुरफुर केलं तर मी तिला पहिले विचारतो कोण्या गावाला गेली होती. एवढी गॅरंटी आहे मला. चिल्लर आजार येऊच शकत नाही. गुरुजीचा राग काय आहे?
मला असं ठाम मत आहे की समाज काही बी ऐकतो, गुरुजींनी त्या पद्धतीने जर शिकवलं तर समाज ऐकतो. समाजानं ऐकलं म्हणजे आपलं चांगलं होऊ शकतं, काय अडचण आहे त्याच्यात. म्हणून गुरुजींनी शिकायला पाहिजे. गुरुजी म्हणजे कोण? शाळातलेच गुरुजी नाही, सरपंच पण गुरुजीच आहे, आमदार पण गुरुजीच आहे, खासदार पण गुरुजीच आहे, कीर्तनकार पण गुरुजीच आहे. जे जे समाजाला ज्ञान देतात ते सगळे गुरुजी. लोक लय भोळे बघा तुम्ही, काही ऐकते लोक गुरुजींनी सांगितल्यावर. लावा डोळ्याला पाणी, लावलं डोळ्याला पाणी. म्हणा मम, म्हणला मम. कोणालाच माहित नाही मम काऊन म्हणायचं, डोळ्याला पाणी काऊन लावायचं, एकाला नाही. गुरुजी सांगतो म्हणून लोक ऐकते. आपला मुद्दा काय लक्षात आला? समाज ऐकतो. आपला मुद्दा नीट लक्षात घ्या, समाज ऐकतो. आता एवढं महिला मंडळ बसल्या बघा, मला पोरीपैकी जर उत्तर दिलं तर बरं होईल. ते लग्नाच्या दिवशी, लग्न झाल्यावर नवरदेव नवरी येते, तुम्ही नाही बोलायचं यांच्यापैकी. नवरदेव नवरी घरी येते आहे का नाही, आणि सुरुवातीला काय करते ते? गृहप्रवेश करताना काय करते? बरोबर, उभं राहा उभं राहा उभं राहा उभं राहा. कितवीला आहे तू? काय नाव तुझं? लात मारते तांब्याला जाते आहे ना पैसे. कसं व्हावं आपल्या देशाचं? 6वीच्या पोरीला हे माहिती आहे, अजून तिचं वय काय, पण तिच्या डोक्यात फिट बसलं का ठोकरलेशी घरात जाता येत नाही. अगं बाई, एवढ्या जणी ठोकरून आल्या तर एकीला माहित नाही काऊन ठोकरलं. याने सांगावं इथं येऊन काऊन ठोकरलं. मागचीनं ठोकरलं म्हणून पुढचीनं ठोकरलं, काही त्या ठोकरल्याला अर्थ नाही, पण हिच्या डोक्यात फिट बसलं ना. आपल्याला फक्त काय निष्कर्ष काढायचं लक्षात आलं का? गुरुजीने सांगितलं तर लोक ऐकते. मग आमच्या गुरुजीने का नाही सांगितलं चांगलं पाणी प्यायचं? आमच्या गुरुजीने का नाही सांगितलं स्वच्छता करायची? आमच्या गुरुजीने का नाही सांगितलं फळझाडं लावायचे? मी रोज सांगतो लोकाला, सरपंचाला, गावोगाव लोकाला, झाडं लावा झाडं लावा, आणि ते बी फळाचे लावा. कशाचे? तर ते म्हणते दादा आम्ही फळाचे झाडं लावले असते पण आमच्या गावची पोरं ठेवायचीच नाही. मग इतका जर पोराचा राग आहे तर हे कुठानच कशाला केला? काही गरज पडली होती का त्याच्या वाचून? अहो लेकरं फळं खाते हे बी सहन होत नाही आम्हाला, हरामखोराला म्हणल्यावर काय माणसं म्हणा का आम्ही झाले? फार वाईट आहे, फारच वाईट आहे. म्हणून माझी विनंती आहे, तुम्हाला 5 कामं सांगितले मी, त्याच्यात पुन्हा आठवण करतो. प्यायचे पाणी स्वच्छ पाहिजे, वापरलेलं पाणी जमिनीत जिरवलं पाहिजे, फळझाडं लावले पाहिजे, गावात स्वच्छता पाहिजे, आणि मुलाचं शिक्षण झालं पाहिजे. का करायचे हे कामं? याची काय गरज आहे? याचं कारण असं आहे, आमचं आरोग्य चांगलं राहिलं नाही, आमचं आयुष्य कमी होऊ राहिलं. पहिले लोक किती वर्ष जगत होते? 100. बरोबर. आता किती वर्ष जगते? 60. म्हणजे किती वर्ष कमी झालं आमचं आयुष्य? आणि खुशीने सांगतो आम्ही, एखाद्या बाईला जर म्हणलं तो पोरग 1 वर्ष लवकर मरण, किती राग येईन की नाही? आणि आता आम्ही खुशीने सांगतो का आम्ही 40 वर्ष लवकर मरू, काय वाटत नाही आम्हाला त्याचं. कशाने झालं हे? काय कारण आहे याचं? याच्यात काय पाकिस्तानचा हात आहे का? मग कशाने झालं? कोण केलं हे? कोण चुक? याला जिम्मेदार कोण आहे? म्हणूनच आपला विषय, आपला विकास आपली जबाबदारी. आपण आपली जबाबदारी घेतली नाही तर लवकर मरा. आता 100तून किती कमी झाले आमचे? बरोबर. पोरले हुशार आहे, खाली उरले 60 है ना. आता 60तून जर काही दिवसांना 40 कमी झाले, खाली किती राहील? आणि पोराचं लग्न कितव्या वर्षी होतं? 21. किती? म्हणजे तुम्ही बिगर लग्नाचेच जाणार.
जर आपली आपण जबाबदारी घेतली नाही तर बगैर लग्नाचेच जाणार. हे मी नाही सांगू राहिलो, हे तुम्ही तुमचं काही नाही सांगू राहिले. म्हणून आम्हाला आमची काळजी घ्यायची, आम्हाला आमची जबाबदारी घ्यायची, आणि खूप मोठी नाही, खूप विशेष काम करायचं नाही आम्हाला. किती सोपं सोपं काम करायचं पहा. आता बघा, आम्ही आमच्या वाढदिवसाला काय करतो, आता सध्या काय प्रथा असते, केक कापतो. केक केवढ्याला येतो? 200. आणि झाडाचं रोप केवढ्याला येतं? 50. मग आमच्या वाढदिवसाला जर आम्ही 1 रोप लावलं तर आम्ही आयुष्यात किती झाडं लावू शकतो? 100. कारण आम्ही 100 वर्ष जगू ना मग. आणि 1 माणसानं जर 100 झाडं लावले तर देश कसा होईल? आणि मला सांगा, तुम्ही लावलेलं तुमचे 100 झाडं, हिचे 100 हिला, हिचे 100 हिला, तिचे तिला 100, तर किती फळं होईल माहिती आहे? पेरू किती होईल, सीताफळ किती होईल, जांभळं किती होईल. आम्हाला जमीन पेरावं पण लागायची नाही. 100 झाडाचे हे फळच आम्हाला आयुष्यभर खायला पिरत आहे का नाही? मग थोडं केक कमी करा ना, 200 जाते. पण त्यातल्या त्यात मी पाहिलं सर, पहिले तरी केक खायचे. मग मला सांगा, इथे बसलेल्या लोकांना अक्कल आहे की नाही? काय गंमत होऊ राहिली मला काय समजा ना. मला मी तुमच्यासारखाच झालो आज. माझा मूळ विषयच बाजूला राहिला, मी पोरातच गुंतलो आता. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, का लावायचं, ह्या 5 गोष्टी का करायच्या? 5 लिटर पाणी जातं आपल्या पोटात. पोराव शांत राहा. आता आपल्या पोटात रोज किती पाणी जातं? 4 ते 5 लिटर. मग जर ती घाण गेली, ते आम्ही यायचं तर बाटली कोणती आणली? 10 रुपयाची, आहे का नाही? मग इथं पाणी नव्हतं का? मग ही कोण आणली? अरे बाबा, इथं पाणी होतं का नाही? मग ही बाटली का आणली 10 रुपयाची आमच्यासाठी? ही शुद्ध आहे ना, तेच म्हणतो. मग शुद्ध पिऊन मी एकटाच जगून बाकीचे काय मरू का, असं म्हणतो मी. तुम्हाला बी हे पाणी पाहिजे की नाही? मग तेच म्हणतो ना मी. पैसे नाही ना, ती म्हणते पैसे नाही. हे बघा, विनोदातून आलेला पण तिचा अर्थ आवाज आहे. तिचं म्हणणं पैसे. बेटा, हे बाटलीची खरी किंमत किती आहे माहिती आहे तुम्हाला? या, मी माझ्या मुलीची शपथ खाऊन सांगतो, हिची किंमत फक्त 10 पैसे. किती? मग तुम्ही पेन की नाही? कोण पेणार नाही? ही बाटली अर्धा लिटरची जर 10 पैशाला मिळाली तर कोण तुमच्यापैकी पेणार नाही? पण द्यायची कशी आम्हाला अक्कल नाही ना. आमचा स्वार्थ भरला ना त्याच्यात. मी माझ्या गावाला फुकट 20 लिटर पाणी देतो रोज एका घराला, हे मोफत. असं घडणार. 4 प्रकारचं पाणी आहे माझ्या इथे. साधं पाणी वेगळं, धुण्या भांड्याचं, जायकवाडीहून आणलेलं मध्यम पाणी वेगळं. 20 लिटर पाणी एका घराला देतो हे रोज. आणि 4थं पाणी आहे माझ्या इथे, अजून भारतात चालू नाही झालं. सकाळी 5 ते 8 अख्ख्या गावच्या नळाला गरम पाणी येतं. ह्या मुळेला बाईला चुलीला तापायची गरज नाही. आमच्याकडे आहे ना, लाकडं तोडू नका, लाकडं तोडू नका सांगणारे गुरुजी रायचंद गल्लोगल्ली ते. लाकडं तोडू नका सांगणारे, आकडे टाकू नका सांगणारे गल्लोगल्लीच आहे. पण चुलीत काय घाला अजून एकाही गुरुजीने सांगितलं नाही. म्हणून मला गुरुजीचा राग आहे. लाकडं तोडू नका ही अक्कल तर कोणाला आहे? पण चुलीत काय घालायचं, पाणी कशावर तापायचं ते सांग ना. म्हणून माझी कामाची पद्धत थोडी वेगळी आहे. मी लोकांना कमी सांगतो, पर्याय देतो जास्त. मी एका ऑफिसमध्ये गेलो, तिथं लिहिलं होतं इथं थुकू नका. मी पाहिलं इथं बोर्ड आहे बाबा, इथं थुकू नका. मग थुकायचं कुठं? इकडं पाहिलं, थुकायची काय व्यवस्थाच नव्हती.
सरपंच आलेले माझ्या गावाला. मी घरी गेलो, ग्रामसेवकाला म्हणलो तुमच्या इथला ग्रामसेवक आहे, मला एरंडोलचा ग्रामसेवक माझ्याला सध्या. मग त्याला म्हणलं भाऊ आपल्या गावात काय असं लिहायचं नाही वाईट वाटतं, इथं थुकू नका हे असं लिहायचं नाही म्हणलं. मग म्हणे काय करा तसंच लिहावं लागतं. म्हणलं नाही आपल्या इथं नाही लिहायचं. म्हणे मग म्हणलं गावात बेसिन बसव. 30 ठिकाणी बेसिन बसवले रस्त्याला आम्ही, 30 ठिकाणी अलग अलग. 24 तास पाणी आहे त्याला, त्या बेसिनला 24 तास पाणी आहे. आणि त्या बेसिनवर काय लिहिलं माहिती आहे, इथं थुका, इथे थुकू नका. नाही हा शहाणपणा शिकू नका लोकांना. कुठं थुकायचं ते सांगा. म्हणजे मूर्खपणा आम्ही करतो, चुका आमच्या होत्या आणि समाजाला नाव ठेवतो आम्ही. तुमच्या शाळेचं मला माहीत नाही, पण तुम्हाला एक गणित सांगतो सर. साधारण एका गावच्या 2-3 हजार लोकसंख्येच्या गावात जिल्हा परिषदच्या 8वी पर्यंतच्या शाळेत किती विद्यार्थी राहते? कोण सांगन गुरुजीपैकी मला? 8वी पर्यंतच्या जिल्हा परिषदच्या शाळेत साधारण एका गावात किती पोरं राहू शकते? 200 जास्त, पण 200 तर नक्कीच. बघा 200 पेक्षा जास्त म्हणले. 200, माझ्या इथे 300 8वी पर्यंत, 350, 200-250 मुलं राहते. एक आपलं गणित आहे बरं का, साधं साधं. बघा 250 मुलं साधारण. त्या जिल्हा परिषदच्या शाळेत मुतारे किती राहते? 2. हवा ऐका, नीट डोकं ठेवून ऐका. 200च मुलं धरले आणि 2 मुताऱ्या. आणि लघवीची घंटी किती वेळाची राहती? 10 मिनिटाची म्हणते. महाजन सर हा हिशोब मला वाटतं कोणाच केला नसेल हा. आता एका पोराला त्या मुतारीत लघवी करायला किती मिनिटं लागेल एकाला? 1 मिनिट धरता का नाही? एका पोराला 1 मिनिटात 2 मुतारे आहे, म्हणजे एका मिनिटात 2 पोरं, 10 मिनिटात 20 पोरं, मग 180 जाते कुठं? गुरुजी तर घंटी वाजून मोकळा झाला 10व्या मिनिटाला. मग हे काय करीन? घंटी वाजल्यावर हे काय निर्णय घेईन पोरगा? घंटी वाजल्यावर काय करीन हे पोरग? मग हाही त्या कंडिशन मध्ये अलर्ट होऊन जाईल. भीतीवर तर भीतीवर, पायावर तर पायावर, बाहेर तर बाहेर. हो. आणि मग मोठं झाल्यावर तुम्ही त्याला वळण लावायला गेल्यावर ते कसं लागल? मग चूक कोणाची झाली? गुरुजीची. आता गुरुजी म्हणून वरचे लोक आमचं ऐकत नाही असं नाही, तुम्ही त्यांच्या लक्षात आणून द्या. ऐकते ना, ऐकायचे कसे नाही? अहो हे सत्य आहे सर, हेच चुकलं आमचं. आम्ही वेळेवर लोकांना वळण लावलं नाही म्हणून आत्ता प्रॉब्लेम झाले. तुम्हाला शेतीचा काय अनुभव आहे का तुमच्यापैकी कोणाला? आपण त्या गाईचं वासरू असतं ना, बैल, कितव्या वर्षी शेतीला धरतो? 3ऱ्या किंवा 4थ्या वर्षी त्या गाईच्या गोऱ्याला शेतीला धरतात, तांग्याला शेतीला. काका समजा त्याला 8 वर्ष नाही धरलं तर काय होईल? समजा त्याला 8 वर्ष धरलं नाही तर काय होईल? सांड होईल, सांड. ते चालायचंच नाही. हे तसे झाले लोक. आता यांना वेळेवर धरलं नाही ना, हे चालतच नाही. चालत तर नाहीच नाही, चालणारा ढुसणे अंधे आता, कळलं? म्हणून वेळेवर शिकवायचं. म्हणून त्या 5 गोष्टीवर आपण आता लवकर काम करायचं. 5 गोष्टी तुमच्या आठवणीत आहे का परवा? पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट पाण्याचा पुनर्वापर किंवा सोसखड्डे. 3रं काम झाडं लावणे फळाची. पोरगाला तू इकडे चल चल चल, पोरगाला लाव फळाची झाडं म्हणलं, नुसते झाडं नाही. चल 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 चल, क्या बात आहे. फळाचे झाडं म्हणला ते फळाचे. मला हाच शब्द अपेक्षित आहे. झाडं तर कोणते लावायचे? मग फळाचे लावायचे ना. आम्ही काय प्रॉब्लेम आहे आम्हाला? 4थं काम आहे स्वच्छता आणि 5वं काम आहे मुलाचं शिक्षण. मग 5 लिटर पाणी पोटात जातं म्हणून स्वच्छ पाहिजे,
कोणत्याही डॉक्टरला विचारा, इथे 10-20 डॉक्टर आहे, सगळ्यात जास्त आजार कशाने होते तर पाणी चांगलं नाही म्हणून होते. म्हणून आम्ही चांगलं स्वच्छ पाणी प्यायचं. जर माझा अनुभव सांगतो, आम्हाला स्वच्छ नसनच मिळत ते किमान उकळून तरी प्यायचं गरम करून. बरोबर आहे डॉक्टर? निदान उकळून तरी पाणी प्यायचं. कारण आम्ही जेवण किती करतो, अर्धा किलो पाऊण किलो, आणि पाणी किती पितो 5 किलो, म्हणजे खूपच जातं ना ते पोटात. म्हणून ते चांगलं पाहिजे. वापरलेलं पाणी जमिनीत जिरवायचं. नंबर 2चं काम. का जिरवायचं? 1 पिढी 9 पिढ्याचं पाणी बर्बाद करू राहिले आम्ही, आमच्या लक्षात येईना. तुमच्या लहानपणी काही वयस्कर मंडळी आहे, किती फुटावर पाणी होतं जमिनीत? 30, 40, 35, 25. आता 200, 300. आणि एक महत्वाची गोष्ट पराहो, जमिनीत पाणी तयार होत नसतं. नीट लक्षात ठेवा, पाणी हे जमिनीत तयार होत नाही, त्याच्यात भरून ठेवावं लागतं आम्हाला, मग आम्हाला ते घेता येतं. काय करावं लागतं? भरून ठेवावं लागतं. म्हणून पुनर्भरण करायचं, म्हणून विहिरीत सोच खड्ड्याने टाकायचं. लई लोकांचं असं म्हणणं आहे जमिनीतलं पाणी खाली खाली चाललं. जमिनीत पाणीच नसतं. आम्ही भरून ठेवलं तर आम्हाला पुढं कामं येतं, नाही तर नाही. आम्ही कैक वर्षानं हीच चूक केली. जमिनीतून काढलं भरलं नाही. टाकीसारखं येते, टाकीतून घेतलं आणि पुन्हा टाकी भरली नाही तर टाकी खाली होऊन जाईल. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, जमिनीत भरा, पुनर्वापर करा, पुनर्भरण करा. काय झालं सध्या, आम्ही 9 पिढ्याचं पाणी वाहायला जातो म्हणलं ना मी. तुमच्या एरंडोलची लोकसंख्या किती? 40,000. साधारण एक माणूस 60 लिटर तर पाणी घेत असेल. जास्त किती झाले ते? 24 लाख लिटर. किती? चूक बरोबर, उद्या पहा तुम्ही गणित करून, माझं चुकलं बी तर. 24 लाख लिटर तुम्हाला पाणी घेतलं जातं. त्याच्यातून 40,000 लोकसंख्या म्हणजे 5 लिटर माणूस पाणी पितो, म्हणजे 2 लाख लिटर पितो. 24 लाखापैकी 2 लाख पिला, 22 लाख कुठं जातं? कुठं गेलं? वापरलं म्हणजे काय केलं? आंघोळ केली, बरोबर आहे. मग आंघोळीला किती चिटकलं? कुठं गेलं ते? भांडे धुवायला घेतलं काही, भांड्याला किती चिटकलं? कपडे धुवायला घेतलं काही, कपड्याला किती चिटकलं? किती गेलं रोज तुमचं व्हायला? 22 लाख. घेतलं किती? 24 लाख. आणि वायाला किती घातलं? कुठून पाणी राहील जमिनीत? पराव मला खरं खरं सांगा, तुम्ही सांगा मोठाले, तुम्ही सांगा महिला मंडळ, 2 रुपयाची शेंगदाणे जर तुम्ही घेतली खारी, केवढ्याची? 2 रुपयाची, आणि खाता खाता एक शेंगदाणा वाट्यावर पडला घरातल्या घरात, तर तुम्ही काय करता? उचलून खातो. पोरलाही खरं बोलते. मग एक शेंगदाणा उचलायची अक्कल आहे, 22 लाख लिटर पाणी उचलायची अक्कल नाही का मला? गेली कुठं? कुठं गेले ती? आम्हाला कळतं का नाही? कळतं. एक शेंगदाणा उचलायची अक्कल आहे, 22 लाख लिटर आम्ही रिटर्न का उचलत नाही? याचं एकच कारण आहे, तो शेंगदाणा आम्ही आमच्या पैशाने घेतला, आणि हे 22 लाख लिटर पाणी आम्हाला फुकट मिळालेलं आहे. आमच्या नळाला तोटीच नाही, नगरपालिका आमच्याकडून पैसे बी घेत नाही. आलं तसं गेलं, त्याचं काही आम्हाला महत्त्व नाही. म्हणून पोराव, माझी विनंती तुम्हाला, काही करा पण ते पाणी जमिनीत जिरवा. आता होतं काय, 22 लाख लिटर पाणी रस्त्यावर पडलं, गटारात तुंबलं, आळ्या झाल्या, मच्छर झालं, डेंगू झाला, किडे झाले. कोणाला डसन? आम्हाला डसन. आजारी कोण पडन? आम्हीच पडन, आहे की नाही? असंच होतं ना ते. काही पाण्याचं बाष्पीभवन होईन उन्हानं तापन, बरोबर आहे? तुम्ही शिकलेले आहे, तुम्हाला कळतं. उन्हाने तापन, बाष्पीभवन होईन, वर जाईन. पाणी कुठलं? पाणी कोणत्या गावचं? एरंडोलचं. तापून वर गेलं, है की नाही?
वर जाऊन त्याचं काय झालं, आभाळ पाऊस तयार झाला, पण पडते वेळेस ते एरंडोललाच पडण्याची गॅरंटी आहे का? ते कुठे जाऊन पडलं माहितीये? कोल्हापूरला जाऊन पडलं, केरळला जाऊन पडलं. तिकडे काऊन पडलं? तिकडे झाड आहे म्हणून पडलं. झाड हे पावसाचं ATM आहे. झाड हे पावसाचं, ज्याच्याजवळ ATM आहे त्याचे पैसे कसे निघते, तसे ज्याच्याजवळ झाड आहे तिथे पाऊस रपरपा पडतो. केरळला पडला, कोल्हापूरला पडला, केरळला लय पडतो दरवर्षी, गोवा कोकणात पडतो. कारण काय? झाड आहे. आम्हाला काय शिकलं? पाऊस नाही पडला तर सप्ताह घाला म्हणे, सप्ताह भजन करा, भजन भजन भजन. कोण हलकटानं सांगितलं मला कळत नाही. मला भजनाचा आणि सप्त्याचा राग नाहीये. सप्ताह काय असतं मी सांगतो तुम्हाला. सप्ताह म्हणजे 7 दिवस कार्यशाळा, 7 दिवस ऐकायचं आणि 358 दिवस काम करायचं. जसं हे तुमचं असं आहे, याचं नाव सप्त्याचं असं आहे. जसं हे तुमचं 3 दिवस व्याख्यान मला, तसं तो 7 दिवसाचा त्या काळातली व्याख्यान मला आहे. तेच आहे ते, दुसरं काहीच नाही. म्हणजे ह्या 3 दिवसात तुम्ही शिकायचं, वर्षभर आपल्या गावासाठी कामात आणायचं. तसं ते 7 दिवस होते. 7 दिवस शिकायचं आणि 358 दिवस काम करायचं. म्हणून माझी विनंती आहे आणि इथल्या इथे जर जमिनीत जिरवलं पाणी तर ते कोल्हापूरला गेलं असतं का? केरळला गेलं असतं का? नाही. तुमच्या विहिरीला लागलं असतं, बोरला लागलं असतं, इथंच तुम्हाला मिळालं असतं. मग 90% जर आम्ही पाणी वाहायला घालीत असं एक पिढी, तर किती पाणी वाहायला गेलं. आणि शेकडो वर्षापासून हेच चाललं. जमिनीत पाणी राहीन कुठून? म्हणून माझी विनंती आहे, जमिनीत पाणी जिरवा. एक खड्डं करायला गावात, एक खड्डं करायला एका घराचं सरकार 2,500 रुपये देतं. एक खड्डं करायला किती? 2,500. मग काय तकलीफ आहे आम्हाला? एक खड्डे करून पाणी जिरायला 2,500 लागेल का? नाही लागायचे. आम्ही करत नाही. म्हणून पाणी जमिनीत जिरवा. तिसरं काम आहे फळझाडं. फळझाडं लावा. फळझाडाच्या बाबतीत आम्हाला चुकीचं शिकवलं. काय शिकवलं आम्हाला? माणूस या जगात जन्माला आल्यावर सगळ्यात आधी त्याला काय लागतं असं शिकवलं माहिती आहे? त्याला म्हणे आईचं दूध लागतं सगळ्यात आधी, असं आम्हाला शिकवलं. मग खरं सांगायचं, पोराला माहीत असेल तर लय चांगलं. सगळ्यात आधी माणूस इथं जन्माला आल्यावर आधी त्याला काय लागतं? लयच पोरं हुशार आहे, मी तुमच्या नावाने टाळ्या वाजतो. अगदी बरोबर आहे. सगळ्यात आधी त्याला लागतं ऑक्सिजन. तो ऑक्सिजन कुठून मिळतो? झाडातून. एका माणसाला किती लागतो माहिती आहे? 28 किलो. किती? आणि एक झाड देतं 7 किलो. एक झाड देतं आणि एका माणसाला लागतो, म्हणजे एका माणसाला जगायला. मग तुमची लोकसंख्या 40,000. झाडं किती पाहिजे? 1,00,000. सकाळी मोजून घ्या. मग सध्या तुम्ही ऑक्सिजन तर घेता, झाडं तर एवढे नाही, याचा अर्थ तुम्ही चोऱ्या करता. बरं, हा झाला माणसाचा हिशोब. माणसाला किती पाहिजे झाडं तुमच्या इथे? 1,60,000. आता तुमच्या गावात डुकरं पण असतील, त्यांना ऑक्सिजन लागतो का नाही? कुत्रे असतील, गाढवं असतील, पण त्यांना झाडं लावता येते का? कोणाला? प्राणी कुठं म्हणलो मी? कोणाला झाडं लावता येत नाही? प्राणी म्हणलोच नाही मी तर. कोणाला लावता येत नाही? आपण कोणाची नावं घेतले? कुत्र्याला लावता येत नाही, गाढवाला लावता येत, डुकराला लावता येत. आतापर्यंत ज्याने लावलं नाही, वर हात करा. आतापर्यंत कोणी लावलं नाही वर.
का माणसं एक जण वर हात करीन बा आता. बरं, माझी तुम्हाला विनंती आहे, आम्ही आमच्या वाढदिवसाला लावा, लग्नाच्या दिवशी लावा, लग्नाच्या बड्डेला लावा. आम्ही आमची इथे पद्धत चालू केली सर. लग्नाच्या दिवशी पहिल्या दिवशी जसं ते तांब्या ठेवायचं म्हणलं ना, ठोकर मारायचं, त्याच्याबरोबर बरोबर शांत बोललं तर मग मी काढून देईन ना, शांत बसायचं. लग्नाच्या पहिल्या दिवशी नवरदेव नवरीला आम्ही झाड लावायला लावतो दरवाजात. एक झाड लावायचं मग घरात जायचं. तांब्या बी ठोकरायचं तर ठोकरा, मला काही राग नाही, पण एक झाड लावायचं घरात जायचं. तुम्ही सांगा ते झाड मोडन का? नाही. त्याला अनुदान लागन का? नाही. आम्ही जेव्हा पद्धत चालू केली आमच्या इथं, एक म्हातारी आली, नवरी खड्डं करत होती, नवरदेव नवरी. त्या म्हातारीनं पाहिलं, ती म्हणे नवरदेव नवरीला पहिल्या दिवशी झाड करायला लावते. मला भास्काचेच काम असं नाही. मी म्हणलं हा आजी माझेच काम आहे, मीच सांगितलं आहे, पण हे नवीन पद्धत आली. म्हणलं आता काय पद्धत आली? म्हणे म्हणलं ही पद्धत गुजरातहून आली, आपल्याकडची नाही आहे. का आली म्हणे गुजरातहून पद्धत? मी म्हणलं पहिल्या दिवशी नवरदेव नवरीनं झाड लावलं एक दरवाजात तर लेकरं बाळ जगत नाही तर जगतच नाही. असं आहे का म्हणे म्हातारी? म्हातारी बी माती लोटू लागली. चांगला आहे, चांगला आहे म्हणे. गुरुजी कसा पाहिजे? म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, शिका. आमच्या लग्नाच्या बाप नवर आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस असते, त्याला काय म्हणते आपण? हा, त्या दिवशी लावायचं एक. किती मजा येईल. तुम्ही जर पोराव एक रोप आणून दिलं आणि मम्मी पप्पाला म्हणले तुम्ही दोघं जण एक झाड लावा, हे तुमच्या काय काय हा ते मला येत नाही ना, मी शिकलो नाही म्हणून, तर त्या तुम्ही दोघं जण लावा, आनंद बी होईन, त्यांची पण आठवण राहील पुढे. आणि फळं कोण खाईन? हां, करायचं ना, का नाही करायचं? आम्ही गेल्या वर्षी काय केलं, माझी आई वारली, 105 वर्षाची होती. गेल्या वर्षी, आत्ता 1.5 वर्षांनी झालं, जूनमध्ये वारली. 105 वर्षाची होती. ते राख असते ना, राख तिसऱ्या दिवशी कुठे नेऊन टाकते? गंगेत. माझं तुम्हाला एरंडोलच्या लोकांना हात जोडून एक प्रश्न आहे. असं समजा तुमच्या आईची राख आहे, बापाची राख आहे, किंवा तुमच्या नवऱ्याची राख आहे, त्याच्यातली एवढी एवढी घेतली, लहान चमचाभर, थोडा चमचा लहान पत्तीचा, गिलासभर पाण्यात टाकले, तुम्हाला प्यायला दिली, तर तुम्ही पेन का? पेन कोणी? बापाची असली तरी, आईची असली तरी, नवऱ्याची असली तरी. मग दुसऱ्याच्या पाण्यात पोतभर कसं टाकलं? आम्हाला एवढं चालत नाही, आमच्या बापाचं चालत नाही. मग मी नाही नेलं माझ्या आईच्या पाण्यात. काय केलं मी? तिथेच 5 खड्डे केले जवळ. 5 खड्ड्यात सगळी राख टाकली आणि त्या 5 खड्ड्यात 5 झाडं लावले आणि आईच्या नावानं पाणी घातलं, झाडं पण जगवलं, मस्त झालं. का नाही करायचं? मी नाही ऐकलं कोणाचं. तर मी गेल्या वर्षी केलं, तर आमच्या गावात ह्या वर्षी 2 लोकांना केलं. ते म्हणे सरपंचानंच नाही नेलं तर आपण कशाला न्यायचं? म्हणजे गुरुजी असं पाहिजे. आमचा देश संसर्गजन्य असलेला रोग आहे, देश आहे, हे एकूणच पाहून करतं. काय करतं? आता ह्या पोरी बघा, कसे केस, कसे कपडे, पोराचे छान छान कपडे, त्या पोराचं अर्धीच कठीण. हे बघा, तुम्ही एक लक्षात घ्या, मला राग नाही आहे त्याचा. हे तुम्ही कुठेतरी पाहून केलं की नाही? कोणाचं पाहिलं तुम्ही? खरं सांगायचं. कोणाचं? मोठ्यांचं नाही. तुमच्या मम्म्या अशा होत्या का? मग काही सांगते का? कोणाचं पाहिलं तुम्ही? तुम्ही टी व्हीवर पाहिलं, तुम्ही सिनेमात पाहिलं, तुम्ही हिरोनीचं पाहिलं, श्रीदेवीचं पाहिले कपडे, केस, राहणं, पावडर लावणं, माधुरी दीक्षितचं पाहिलं असन, रवीना टंडनचं पाहिलं असन. मला राग नाही आहे पोरीओ, तुम्ही त्यांचं पाहून चांगलं राहता, मला लय आनंद आहे. माझ्या पोरीला बी जसं पाहिजे तसं मी आनंद देत होतो. जसं वाटन तसं राहा तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही बी राहा, मला काही प्रॉब्लेम नाही. त्यांचं अनुकरण, त्यांच्यासारखे कपडे, त्यांच्यासारखे केस करणं काय वाईट आहे का? नाही. पण मला एक सांगा पोरीओ, माधुरी दीक्षित असन, रवीना टंडन असन, अजून अलीकडची कोणी हिरोनी असन, डबडे घेऊन बाहेर जाती का?
अरे बापरे, खरे सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर, सचिन तेंडुलकर डबडे घेऊन जातो का? शाहरुख खान डबडे घेऊन जातो का? पोरी हो, मिनिट आम्हाला लघवीला किंवा संडासला जायला उशीर झाला तर आमचं रक्त खराब होतं. नीट ऐका, काय? जर आम्हाला लघवीला किंवा संडासला जायला 2 मिनिटं उशीर झाला तर आमचं रक्त खराब होतं. मग जर आमच्यापाशी ती व्यवस्था नसन, रात्रीची वेळ असन, पावसाचा टाईम असन, घरी कोणी माणूस नसन, कावीळ झाला असन, पाय दुखत असन, अशा वेळेस उशीर होईन का नाही? होणार. म्हणून जर ते घरातल्या आतल्या खोलीत असलं तर उशीर होईन का? नाही. म्हणून संडास घरात बांधायचा, कोपऱ्यात बांधायचा, कोपऱ्यात. सरकारी लोकांना काय सांगितलं? महिलाच्या इज्जतीसाठी संडास बांधा म्हणे. झालं, सगळा नाच झाला. सांगताना आम्ही काय सांगतो आम्हाला कळलं पाहिजे. कदाचित त्याची भावना चांगली असेल पण त्याची चूक झाली. महिलाच्या इज्जतीसाठी संडास बांधा म्हणे, माझा दावा आहे. इज्जत काय महिलालाच, माणसाला काय भाडव्याला इज्जत नाही? आणि याला चाळ झाला ना का महिलाने संडास म्हणजे जायचं नाही. हे जीनची पॅन्ट, हातात मोबाईल, चालला डबडे घेऊन. याला चाळ झाला ना भाडव्याला. बरं, असं काही आहे का महिलाच्या संडासमध्ये किडे आणि याच्या संडासचे पेढे बनते, असं काही आहे का? संडास संडास, घाण घाण. म्हणजे महिलाचं आसन काय, माणसाचं आसन काय, 1 वर्षाच्या पोराचं आसन काय, सारखीच घाण आहे ना ती. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, सगळ्यांनी संडास वापरा, सगळ्यांनी संडास बांधा. का करायचं? त्याच्यात जंतू असते. का असते त्याच्यात? किती जंतू असते पोरं, तुम्हाला गणित सांगतो मी. माशी असते, माशी. माशीच्या एका पायाला 6000 जंतू चिटकते. किती? आणि माशीला पाय असते 6. किती? म्हणजे एकूण माशीच्या पायाला किती जंतू चिटकते? वा, तुमच्या बेन, तुमच्या गुरुजीच्या बे नावानं टाळ्या वाजतो. लय पोरं हुशार आहे. 36,000 जंतू आहे की नाही? आता समजा आपण एक प्रयोग करू. शाळेत प्रयोग करतात ना, तसा एक प्रयोग करू आपण इथं. समजा ती माशी रस्त्यावर बाहेर कोणी लोक जे संडासला जाते ना रोडला, त्याच्या संडासवर बसली. प्रयोग आहे, ध्यान करा. डोळ्यापुढे आणायचं ते सगळं चित्र, हसायचं नाही. नीट लक्ष द्या, शांत राहायचे, शांत प्रयोग. आणि ती माशी बसली संडासवर आणि उठून आली ना आपल्या भाकरीवर बसली. तर आपण भाकर खातो का फेकून देतो? खातो. मग वा करून काय झाला? भाकर तर खातो. तुम्ही खाता, हे खाते, ते खाते, मी खातो. कारण आम्हाला ते डोळ्यानं दिसलं नाही, हे की नाही? आता याचा उलट प्रयोग करू एक आपण. उलट समजा एखाद्या बाईला किंवा एखाद्या माणसाला सांगितलं की बाबा तुम्ही काय करा, तुमच्या स्वतःच्या संडासमध्ये, नीट ऐका, तुमच्या स्वतःच्या संडासमध्ये सुईचं टोक बुडा. सुई असतील बारीक टोक, ते बुडा तुमच्या स्वतःच्या संडासमध्ये. आणि ते भाकरीला लावा. आणि खा. तर कोणी खाईन का? कोणी खाईन का? नाही खाणार. कारण आम्हाला हे दिसलं, आम्हाला हे कळलं, हे का नाही? म्हणून तर गुरुजीची गरज आहे आम्हाला. गुरुजीचा राग काय येतो मग मला? हे गुरुजीने शिकवायचंय. पोरा हो, इथं एक गडबड झाली, तुमच्या लक्षात आली का नाही माहीत नाही. एरंडोलच्या लोकांच्या सुईच्या टोकानं लावलं ते त्याच होतं. ते नाही खात त्यो. काय
आणि या माशीनं कोणाचं आणलं आणि कोणाचं नाही आणलं. भाजपचा आहे का काँग्रेसचा आहे? तिला काय झेंडा असतो का? असं काही काय होण्याचं काय ते खातो. कारण आमच्यातलं अज्ञान, आणि ते अज्ञान दूर करण्यासाठी गरज काय असेल तर शिक्षण. काय हे आमच्यातलं अज्ञान दूर करण्यासाठी गरज काय असेल तर शिक्षण. म्हणून 5वं काम आहे आपलं शिक्षण. शिकायचं. पहिल्या लोकाला खूप अडचणी होत्या, आता अडचणी नाही. तरी काही हरामखोर लोक अजून डोक्यात कचरा घालून ते पोराला शिकून देत नाही, पोरीला शिकून देत नाही, 8वीच्या पुढे जाऊन देत नाही. कारण त्यांच्या मनात काळं भरलेलं आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. पोरीवर तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही तुमच्या आईबापाला जर विश्वास दिला ना की आम्ही चांगल्या मार्गाने राहून चांगल्या पद्धतीने शिकवू, तर तुमचे आईबाप तुम्हाला खांद्यावर घेऊन शाळेत नेऊन सोडते. भरोसा ठेवा. पण त्यांच्या मनाला भीती आहे, भीती. त्यांची ती भीती दूर करायची काम तुमचं आहे. तुम्ही वडिलाला विशेषतः वडिलाला शब्द द्या की पप्पा तू काळजी करू नको, आम्हाला फक्त शिकव, आम्ही चांगल्या मार्गाने राहू, चांगला अभ्यास करू आणि कलेक्टर होऊ. असं जर त्याला अभ्यास दिला ना, भरोसा, तर तो तुम्हाला खांद्यावर शाळेत सोडेल. त्यातल्या त्यात माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला बी विनंती आहे. हे काका बसले पुढे, कारण असे लोक, तुम्हाला कलेक्टर होता येतं का? आता नाही होता येत ना. पण समजा तुमच्या जीवनात तो चान्स आला असता, तुम्हाला किती आनंद झाला असता का नाही? आता बघा गंमत बघा. मला एक सांगा काका, कलेक्टर मोठा का कलेक्टरचा बाप मोठा? मग तुम्हाला कलेक्टर होता नाही आलं, पण कलेक्टरचा बाप होता येतं. अजून एक चान्स तुमच्यासाठी आहे, तर ईश्वराने ठेवला. म्हणजे एक चान्स जरी तुमचा गेला तरी ईश्वराने दुसरा चान्स तुमच्यापाशी ठेवलेला आहे. आणि तो जर गेला तर राम बोलो भाई राम शिवाय दुसरा इलाज नाही. म्हणून अजून एक चान्स तुमच्या पुढे आहे. या पोराला शिकवा, यांना चांगलं वागू द्या. म्हणून शिक्षणाची आम्हाला गरज आहे. आपल्या गावात बाई रोजाना जाती 200 रुपये. किती? आणि हेडमास्टरनीला किती रोज आहे माहिती आहे? 3000, 2000, 2500. किती? आणि आमच्या बायाला 200. उन्हात काम कोण करते? कोणती बाया करते? आमची. मग तिला 2000, 2500 आहे. आपल्याला याचा राग नाही. तिला काय आहे? तिच्या बापाने तिला शिकवलं. मग आमच्या लेकराला कोण शिकीन? म्हणून माझी वडीलधाऱ्याला विनंती आहे, काही करा पण मुलाला शिकवा. पहिले पर्याय नव्हते, आता पर्याय आहे. मनात काळे बेंद्रे विचार न आणता शिकू द्या ना, त्यांना जगू द्या ना. अहो काय प्रॉब्लेम आहे? आमच्या जायकवाडी धरण ऐकलं? त्या जायकवाडीला सत्य घटना आहे. दरवर्षी परदेशातून पक्षी येते. नीट आहे का? दरवर्षी परदेशातून पक्षी येते, त्याच तारखेला येते, तेवढेच दिवस राहते, जे काय 15-20 दिवस, आणि लगेच त्यांच्या देशाला निघून जाते. कोण? पक्षी. आम्ही तो माणसं आहे ना. काय चमत्कार आहे. तुम्हाला माहिती आहे का नाही? ज्या देशातून ते पक्षी येते ना, त्या सरकारनं त्या धरणाच्या कडीची जागा विकत घेतली आमच्या सरकारकडून. अंगाला काटा येतो सर. कोणा घेतली ती जागा विकत? त्या सरकारनं घेतली. ते म्हणे आमचे पक्षी येते तुमच्या इथं, त्याला राहायला जागा द्या. काय माणसं आहे हो ना, आम्ही काय जगतो हो साली हरामखोर. आम्ही आमची पोरं आमच्या बापाला घराबाहेर काढून देते हो. हलकट चाले, कशाला जन्माला घातले हो? आम्हाला नाही दिले तेच बरे, म्हणून म्हणलं मी. पक्षाला जागा घेते दुसरं सरकार. काय चमत्कार आहे. आणि सगळ्यात म्हणजे त्याच तारखेला येते, त्याच तारखेला जाते. जग लय पुढे चाललं पुराव. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, चांगला विचार करा. मी परवा दिवशी एका सायन्सच्या माणसाकडून ऐकलं,
जपाननं एक मशीन सोडलं म्हणे, ते एका मिनिटाला 350 किलोमीटर चालतं. एका मिनिटाला रॉकेट त्यांचं. आणि जाताना ते सगळे फोटो पाठवतो माग लगेच जपानचं. एका मिनिटाला 350, एका तासाला 2000 काहीतरी होतं. किती? नाही 2000 नाही, 2 लाख किलोमीटर एका तासाला, एका दिवसाला. नीट विचार करा, घरी झोपल्यावर विचार करा, हे गणित यायचंच नाही. आणि ते सोडलं 2002ला. कधी? अजून चालूच आहे, ते संपलं नाही, त्याचं काम अजून तेच करतंय. ते किती लांब गेलं असेल ते, हे विश्व संपलं नाही, एवढं लांब ते चालूच आहे. कधी शोध लागायचा ह्या विश्वाचा? अजून आम्ही डबडं हातात. गनिमत झाले साले, डबड्यावर आले दगडावून. एरंडोलचं नगरपालिकेचं जर कोणी असेल ना इथं, नगरपालिकेचं कोणी असेल एरंडोलचं, माझे हात जोडून विनंती आहे, जर लोक ऐकत नसेल तर मी एक पर्याय देऊन जातो. सोपा पर्याय आहे. फक्त 1.25 लाखाचं बजेट लागतं. एक ताई आहे नगरसेविका, 1.25 लाखाचं बजेट आहे फक्त. 1.25 लाख खर्चा, 14 वित्त आयोगातून खर्चा, काय प्रॉब्लेम नाही. काय करायचं फक्त, ते लग्नात आता एक नवीन कॅमेरा निघला हो, कोणता? ड्रोन. तो घ्यायचा 1.25 लाखाला आणि रोज सकाळी सोडायचा. आणि आपल्या व्याख्यान माल्या तिथं दाखवायचा संध्याकाळी. जर तुम्हाला एक माणूस दिसला बाहेर जाताना तर मला बघ, असे धोतरून साड्या धरून पळते ना ते पण इकडं. बरं, त्या कॅमेऱ्याची एक खासियत आहे, त्या कॅमेऱ्याची एक खासियत आहे, तुम्ही जाळीच्या पलीकडून बसलं तरी ते शूटिंग घेणारच. ज्याला मराठी भाषा, चांगली भाषा कळत नसेल त्यांच्यासाठी हीच भाषा वापरणं गरजेचं आहे. आराम करा ना, 12,000 15,000 घेतली शासनाची बाहेर जाते. म्हणून माझी विनंती आहे, आता जर तुम्हाला त्यांची ती घाण खायची नसेल तर पुरावो जा, ज्यांचे बांधले नसेल त्यांना विनंती करा, त्यांचे पाय पडा आणि त्यांना सांगा, बाबा हो इतक्या दिवस आम्ही खाल्लं, आता बस झालं. है की नाही? आणि सांगितलं तर ऐकते. या जगात वाईट काहीच नाही हो, सगळं चांगलं आहे. आमची नजर वाईट आहे, जग खूप चांगलं आहे. परमेश्वराने हे सगळं निर्माण केलं, याचा अर्थ हे सगळं चांगलं आहे. आम्ही कसा त्याचा उपयोग घेतो त्याच्यावर हे अवलंबून आहे. आमची नजर वाईट, जग वाईट. आमची नजर चांगलं, जग चांगलं. आता एक मराठी पिक्चर आला होता 2 वर्षापूर्वी बघा, मराठी लय चाललं ते, बरोबर सैराट. ते काय झालं, माझ्या पोरीनं मला पेनड्राईव्ह मध्ये आणून दिलं, पप्पा म्हणे पहा लय चांगला पिक्चर आहे. घरी माझं काही टाकीत जाणं होत नाही, पहिले पाहायचो. म्हणलं लहान बाई मी घरात पाहिलं, मला बी आवडला तो पिक्चर, चांगला आहे. त्या पिक्चरमध्ये बघा तुम्ही पाहिलं ना, है की नाही, मला लहान पोरं वर हात करायचा, मी 1 ग्रामगीता देतो भेट, माझं उत्तर दिलं तर, पण आरडायचं नाही हा, फक्त वर हात करायचा, पोरी असो का पोरगा असो, मी ज्याला बोलवून त्याला देऊ. त्या पिक्चरमध्ये बघा ते परशान आरची कर्नाटकला गेले, त्या म्हातारीची ते खोली भाड्यानं घेऊन राहिले, पण त्यांच्याकडे स्वयंपाक करायला काही नव्हतं. मग खायचं काय, है का नाही? ते म्हणे चला हातगाडीवर जाऊन काहीतरी खाऊन येऊ, है का नाही? आठवतं ना? मग ते दोघं गेले हातगाडीवर, त्याने वडा सांबार खाल्ला, आठवतं ना? मग त्या हातगाडीवाल्यानं काय केलं, आरचीला एका मग्ग्यात पाणी दिलं, असं है ना, दिलं. आरची पिली का नाही? आता वर हात करायचा, सांगायचं नाही. मग परशाने काय केलं, हा तोच काय केलं, बिस्लरीची बाटली आणून दिली. एरंडोलचे परसे काय करते, अरे एरंडोलचे परसे काय करते, मग घेत पाणी आणून देते.